पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडेवाडी, गुड्डेवाडी, कोरसेगाव, आळगी, ताडवळ आणि केगाव परिसरात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत, संबंधित विक्रेते व निर्मात्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शंकर बसण्णा हंदके यांनी 10 ऑगस्टपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट, जिल्हा परिषद परिसर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या परिसरात अनेक दिवसापासून अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दारूमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून दिवसेंदिवस अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दारूमुळे कुटुंबांमध्ये कलह. अवैध दारूच्या व्यसनामुळे काही शेतकरी व कामगार कुटुंबांमध्ये वाद, भांडणे, शिवीगाळ तसेच कौटुंबिक कलहाच्या घटना घडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्याने केला आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायावर तातडीने आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. दारूच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्यास त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कारवाईची नोंद न करता प्रत्यक्षात अवैध हातभट्टी निर्मिती व विक्रीचे अड्डे बंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्याला धमक्यांचा आरोप. दरम्यान, आंदोलन सुरू केल्यापासून परिसरातील अवैध हातभट्टी दारू विक्रेते व निर्माते यांच्या वतीने आपल्याला धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप शंकर बसण्णा हंदके यांनी केला आहे. या आरोपांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सत्यता तपासावी आणि धमकी देणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे. कागदावर कारवाई की प्रत्यक्षात हातभट्टी बंद? आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की स्थानिक प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करणार का? अवैध दारू विक्री विरोधात तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे कागदोपत्री उत्तर देऊन काही दिवसांनी पुन्हा त्याच परिसरात हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरू राहणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. फक्त छापे, पंचनामे आणि कागदोपत्री कारवाई न करता अवैध दारू निर्मितीची ठिकाणे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पुन्हा त्याच ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनासमोर आता खरी कसोटी. मुंडेवाडी, गुड्डेवाडी, कोरसेगाव, आळगी, ताडवळ आणि केगाव या परिसरातील अवैध हातभट्टी दारू विक्रीच्या आरोपांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न, तर दुसरीकडे अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आणि आंदोलनकर्त्याने केलेला धमक्यांचा आरोप, या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा आता नेमकी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारवाई फक्त कागदावर नको. अवैध हातभट्टी दारूविरोधात प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी कारवाई हवी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.